रॅडियंट अकॅडमीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मराठी वर्ग 9वा संत कृपा झाली या कवितेचा विस्तृत अर्थ बघणार आहोत। संत कृपा झाली इमारत फळाली या ओळीचा अर्थ असा आहे की प्रस्तुत ओळ ही संत बहिणाबाई यांच्या संत कृपा झाली या अभंगातील आहे आणि यात वारकरी संप्रदायाच्या उभारणीचं श्रेय सर्व संतांना दिलेलं आहे। अनेक संतांची कृपा झाल्यामुळे वारकरी संप्रदायरूपी इमारत यशस्वीपणे उभी राहिलेली आहे। दुसरी ओळ आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। ही ओळ संत बहिणाबाई यांची संत कृपा झाली या अभंगातील आहे आणि त्यांनी संत ज्ञानेश्वराचा कार्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहून वारकरी संप्रदायरूपी मंदिराचा पाया रचलेला आहे। या देवालयाची उभारणी केलेली आहे। नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार या ओळीमध्ये संत बहिणाबाई यांची संत कृपा झाली या अभंगातील आहे आणि यात संत नामदेवांचा कार्याचं वर्णन या ओळीमध्ये केलेलं आहे। संत नामदेव हे त्या देवालयाचे सेवक बनलेले आहेत। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरून या संप्रदायाचा विस्तार केला, म्हणजेच मंदिराच्या सभोवतालच्या भिंती आवार त्यांनी उभ्या केल्या। चौथी ओळ आहे जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत। ही ओळ सुद्धा संत बहिणाबाई यांच्या संत कृपा झाली या अभंगातील आहे आणि संत एकनाथांच्या कार्याचं महत्त्व या ओळीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ यांनी भागवत ग्रंथावर आधारित रचना करून या संप्रदायरूपी मंदिराला भक्कम आधारस्तंभ दिलेला आहे, म्हणजेच संप्रदायाला बळकटी दिलेली आहे। तुका झालासे कळस भजन करा सावकाश ही ओळ सुद्धा संत बहिणाबाई यांच्या संत कृपा झाली या अभंगातील आहे। त्यांनी आपले गुरु संत तुकाराम यांच्या कार्याचा गौरव या ओळीमध्ये केलेला आहे। संत तुकाराम महाराज आपल्या अभंगवाणीने या संप्रदायरूपी मंदिराचे कळस बनलेले आहे, म्हणजेच त्यांनी हे कार्य यशाच्या शिखरावर पोचवलेले आहे। आता हे मंदिर पूर्ण झालेले असून यात सर्वांनी शांतपणे भजन करावे। बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा या ओळीमध्ये या शेवटच्या चरणात स्वतःच्या कार्याचा उल्लेख स्वतः बहिणाबाई करत आहेत। संत बहिणाबाई म्हणतात की या मंदिरावर आता भक्तीची ध्वजा डौलाने फडकत आहे। या संतांच्या कार्याचं मी यथायोग्य निरूपण म्हणजे स्पष्टीकरण केलेलं आहे, अशी ही संत कृपा आली या अभंगाचा अर्थ आहे। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ह्या चॅनलबद्दल सांगा।